मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला 5 डिसेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण झालंय। यातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे। महायुती सरकारला सत्तेत येऊन 1 वर्ष पूर्ण झालंय तरी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलेले नाहीये। विरोधी पक्षनेतेपद द्या, अन्यथा उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे। ठाकरेंच्या या मागणीमुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे टेन्शन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत। तिन्ही पक्षाचं चिन्ह नाव वेगवेगळं असलं तरी त्यांचा मालक हा एकच आहे। त्यांच्या या बी टीम आहेत। मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की एनाकोंडा। आता या एनाकोंडाचा प्रत्यय महायुतीमधील पक्षांना यायला लागलाय। त्यामुळे या दोन्ही पक्षांना एनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील पूना हॉस्पिटलमध्ये आयसीयूत दाखल करण्यात आलंय। गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी सध्या ती स्थिर आहे। त्यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे रुग्णालयात भरती करण्यात आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली आणि कुटुंबियांशी संवाद साधला। आढाव यांच्या कुटुंबियांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याची आणि केवळ अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवण्याची विनंती केली आहे। सामाजिक चळवळीतील एक महत्त्वपूर्ण नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा आढाव यांच्या आरोग्याबाबत अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि कामगार संघटनांनीही चिंता व्यक्त केली आहे। त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही अनेकांनी केलंय। महाराष्ट्रातील कामगार, शेतमजूर, कष्टकरी यांच्यासाठी आयुष्यभर कार्य केलेल्या या ज्येष्ठ समाजसेवकांचे स्वास्थ्य लवकर सुधारावे अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आहे। उत्तरेकडील शीतलहरींमुळे महाराष्ट्रात किमान तापमानात मोठी घट झाली आहे। नागपूर 9.6 अंश सेल्सिअस आणि गोंदिया 9.8 अंश सेल्सिअस येथे राज्यातील सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे। हवामान खात्यानुसार येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढेल, जो पुढील काही दिवस कायम राहील। विदर्भासाठी थंडीच्या लाटेचा स्पष्ट इशारा हा देण्यात आलाय। उत्तरेकडील थंड वारे विदर्भातून राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये सक्रिय झाले असून हळूहळू दक्षिणेकडे सरकत आहेत। यामुळे नागपूर, गोंदिया, अमरावतीसह मराठवाडा आणि त्यानंतर पुणे, दक्षिणेकडील भागातही थंडीची तीव्रता वाढेल। पुढील 2-4 दिवसात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान 10 अंश सेल्सिअस पेक्षा खाली येण्याची दाट शक्यता आहे। आज 6 डिसेंबर शनिवार हा दिवस महाराष्ट्रासाठी अपघातवार ठरलाय। विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या घटनांमध्ये तब्बल 13 जण ठार झाली असून 30हून अधिक जण जखमी झाली आहेत। परभणी, गोंदिया आणि रायगड येथे प्रत्येकी 3 जण ठार झाली आहेत। परभणी वसमत महामार्गावर कार अपघातात 3, गोंदियातील देवरी येथे उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने धडकल्याने 3 आणि रायगडच्या कोलाडमध्ये 2 दुचाकींच्या धडकेत 2 जणांनी जीव गमावलाय। लातूरच्या अहमदपूर येथे ट्रक कार अपघातात 2 तरुण ठार झाले तर लोणावळ्यातील लायन्स पॉइंट जवळ कार टेम्पो अपघातात 2 पर्यटकांचा बळी गेलाय। या व्यतिरिक्त जळगावच्या भाविकांच्या वाहनाचा उत्तर प्रदेशातील अयोध्येत अपघात झाला, ज्यात एका महिलेचा मृत्यू झालाय आणि सुमारे 25 ते 30 जण जखमी झालेत। पुणे, नाशिक आणि जालना येथेही अपघाताच्या घटना घडल्या आहेत, ज्यात काही जण जखमी झाले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या भावाचा डॉक्टर राहुल बोरुडे यांचा विवाह सोहळा नुकताच दिल्लीत पार पडला। या विवाह सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली, त्यामुळे सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। कार्यक्रमात फोटो सेशन सुरू असताना सर्वांचं लक्ष वेधलं ते एका निरागस क्षणाने। अमित ठाकरे यांनी आपला मुलगा आणि राज ठाकरेंचा नातू कियान ठाकरे याला पंतप्रधानांच्या जवळ नेलं। कियानला पाहताच मोदींनी हसून प्रेमाने त्याचे गाल ओढले आणि प्रेम व्यक्त केलं। पंतप्रधानांचा हा प्रेमळ आणि बालसुलभ स्वभाव पाहून उपस्थित असलेल्या मान्यवरांनी हसत टाळ्या वाजवल्या। सोहळ्यानंतर सोशल मीडियावरही या निरागस क्षणाची जोरदार चर्चा रंगली आहे। देशातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी इंडिगोच्या कामकाजात सलग 5व्या दिवशी शनिवारी ही सुधारणा दिसून आलेली नाहीये। दिल्ली, मुंबई, बेंगलोर आणि चेन्नई विमानतळावर रात्रभर प्रवासी त्रस्त दिसले। यामुळे 4 दिवसात रद्द झालेल्या विमानांची संख्या 2000पेक्षा जास्त झाली आहे। यामुळे सुमारे 3 लाख प्रवाशांना थेट फटका बसलाय। आज आणि उद्या इंडिगोच्या 25 ते 30% अधिक विमानांना रद्द किंवा उशीर होऊ शकतो। विमान सेवा
सामान्य होण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत वेळ लागेल असं इंडिगोचं म्हणणं आहे. मात्र नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितलं, नवीन FDTL नियम 1 नोव्हेंबरपासून लागू आहेत, परंतु इतर कोणत्याही एअरलाईनला अडचण आलेली नाहीये. यावरून स्पष्ट होतं की चूक ही इंडिगोची आहे. एअरलाईनच्या निष्काळजीपणाची चौकशी केली जाईल आणि कारवाई निश्चित आहे. इंडिगोने उद्यापर्यंत प्रवाशांना बुकिंगचे पैसे परत करावे असे निर्देश सरकारने दिले, तर विमान भाडे 500 किलोमीटरपर्यंत 7,500 रुपये निश्चित करण्यात आले. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज दिल्लीतील नेहरू सेंटर इंडियाच्या उद्घाटन समारंभात भाजप सरकारवर जोरदार टीका केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करणं आणि त्यांना इतिहासातून पुसून टाकणं, तसेच देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आधारांना कमकुवत करणं हे आजच्या सत्तेचं मुख्य उद्दिष्ट आहे असं त्या म्हणाल्यात. नेहरूंच्या कार्याची समीक्षा व्हावी, पण त्यांना बदनाम करणं आणि तोडून मोडून सादर करणं अस्वीकार्य आहे. त्यांचा बहुआयामी वारसा संपवण्याचा प्रयत्न होतोय. या शक्ती त्या विचारधारेच्या आहेत ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कोणतेही योगदान दिले नाही आणि महात्मा गांधींच्या हत्येसाठी द्वेषाचं वातावरण निर्माण केलं, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोन्याची किंमत 28 नोव्हेंबर रोजी 1,26,591 वरून 5 डिसेंबरपर्यंत 2,001 रुपयांनी वाढून 1,28,592 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. 17 ऑक्टोबर रोजी सोन्याने 1,30,874 या सर्वात उच्चांकी दराची नोंद केली होती. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून ती 28 नोव्हेंबरच्या 1,64,359 वरून 1,78,210 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, जी चांदीची सर्वाधिक उच्चांकी किंमत आहे. यावर्षी सोन्याच्या दरात 52,430 आणि चांदीच्या दरात 92,193 रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय बँकांची खरेदी, क्रिप्टोमधून सोन्याकडे वळलेले गुंतवणूकदार आणि महागाईच्या काळात सोन्याचे दीर्घकालीन मालमत्ता म्हणून असलेले महत्त्व ही या वाढीची प्रमुख कारणे आहेत. IBJAच्या सोन्याच्या दरांमध्ये 3% GST, मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्स मार्जिन समाविष्ट नसते, त्यामुळे वेगवेगळ्या शहरांमधील दर वेगवेगळे असतात. पंजाब नॅशनल बँकसह अनेक बँका गोल्ड लोनचे दर निश्चित करण्यासाठी या किमतींचा वापर करतात. टीव्ही अभिनेत्री सारा खान पुन्हा एकदा तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. साराने कृष पाठक सोबत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता हिंदू आणि मुस्लिम रीतिरिवाजानुसार लग्न केलंय. अभिनेत्रीने दोन्ही लग्नाचे फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, कुबूल है पासून 7 फेऱ्यांपर्यंत. आमच्या प्रेमाने स्वतःची कथा लिहिली आणि आमच्या दोघांच्या प्रेमाला जगाने होकार दिला. सारा वधूच्या वेशात खूप सुंदर दिसते. जिथे हिंदू रीतिरिवाजानुसार लग्न करण्यासाठी अभिनेत्रीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केलाय, तर निकाहसाठी ती गोल्डन रंगाच्या लेहंग्यात दिसते. साराच्या या नवीन प्रवासासाठी तिला इंडस्ट्री आणि चाहत्यांकडून खूप शुभेच्छा मिळत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने शानदार शतक झळकावलं. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 23वे शतक होतं. या शतकासह डी कॉकने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केलेत. तो आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक 7 शतके ठोकणारा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू बनलाय. त्याने AB डिव्हिलियर्सला मागे टाकलंय. शिवाय तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 7 शतके ठोकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरलाय. तसेच तो एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 23 शतके झळकवण्याच्या बाबतीत कुमार संगकारासह संयुक्तपणे अव्वल स्थानी पोहोचलाय.